नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अरविंद आणि तुम्ही बघता बोला की भाव. आज बोला की भाव मध्ये आपण बघणार आहोत द्राक्ष बद्दल म्हणजेच अंगूर बद्दल. आज आपण बघूया की मार्केट भाव अंगूरचा काय आहे आणि या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिले जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून प्रत्येक आमचे व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळेल. यासाठी चॅनल सोबत जोडून राहा. तर जास्त वेळ न घेता चला तर सुरू करूया. सध्या महाराष्ट्रामध्ये द्राक्षांचे दर 2026 म्हणजे मार्च महिन्यामध्ये 4,000 ते 14,000 रुपये प्रति क्विंटल असं दरम्यान चालू आहे. दर्जेदार आणि निर्यातक्षम द्राक्षांना अधिक दर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी विक्रीपूर्वी द्राक्षे वेगळी करून चांगला नफा मिळवू शकतात. प्रमुख बाजार समिती द्राक्षे बाजारभाव अंदाजे आपण बघूया की आजचा बाजारभाव काय. सध्याच्या ट्रेड निर्यात मागणी कायम राहिल्यास दर टिकून राहण्याची शक्यता आहे. म्हणजे जर मागणी जर चांगल्या प्रमाणे जर वातावरण असेल तर नक्कीच मागणी वाढणार असं माहिती येत आहे. तर दर श्रेणी 40 ते 140 रुपये प्रति किलो म्हणजे दर श्रेणी 40 ते 140 रुपये प्रति किलो न असं भाव सध्याला चालू आहे. प्रति क्विंटल प्रमाणे 4,000 ते 14,000 रुपये आहे. आणि द्राक्षाचा दर्जा, ग्रेडिंग, रंग, आकार आणि चव यानुसार भावात चढ उतार असू शकतात. म्हणजे जसं आपण खट्टे आणि मिठे असं जसे असतात तर मालामध्ये कमी जास्त चढ उतार होत असतात. तर आजच्या द्राक्षाचा भाव कुठं काय आहे आणि किती आहे हे आपण बघूया. म्हणजे लोकल मध्ये किती आहे आणि कुठे काय आहे. तर आज बघा, आपण जर बघितलं आजच्या तारीखमध्ये द्राक्षांचा भाव मुंबई फ्रुट्स मार्केट येथे प्रति क्विंटल बघा 8,000 ते 12,000, सर्वसाधारण 10,000 आहे. आणि सोलापूर येथे जर बघितलं लोकल नग 1442 ते 121 सर्वसाधारण असं किलो प्रति किलो चालू आहे. सोलापूरमध्ये जर आपण जर बघितलं तर चालू आहे. आणि श्रीरामपूर येथे जर बघितलं 6,000 ते 5,500 रुपये असं भाव चालू आहे. आणि धाराशिव येथे जर प्रति क्विंटल लोकल मध्ये जर आपण जर बघितलं 1,700 ते 1,700 ते असं भाव चालू आहे. 7,000 ते 5,250 असं चालू आहे. आणि पुणे येथे जर बघितलं तर 4,000, 13,000 ते 8,500 असं प्रति क्विंटल चालू आहे. नागपूर येथे जर बघितलं आपण द्राक्षांचं भाव आजचं 6,000 ते 5,500 रुपये प्रति क्विंटल असं भाव चालू आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. जर आपल्याला जर माहिती हवी असेल आपल्या तालुक्याची तर नक्कीच कळवा. द्राक्षाबद्दल आम्ही तुमच्या पुढे घेऊन येतो आणि प्रत्येक वेगवेगळ्या बाजाराचा भाव आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर नवीन असाल नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आणि परत पुन्हा भेटूया एक नवीन विशेष पिकांच्या माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.